जुने आजार असो की नवे आजार, आहार असो विहार असो की व्यायाम असो, गतिमान जीवनात आरोग्य संपन्न राहणं फार महत्वाचं आहे। मग काय करावं काय नको हे माहित असायला हवं ना। म्हणून हवे तज्ञ डॉक्टरांचे सल्ले आणि हवी उत्तम आरोग्य संहिता। त्यासाठी पहा कार्यक्रम आरोग्यता। आय थिंक मेन कारण आता जे आहे ते आपली बदललेली जीवनशैली आहे। पूर्वी छोटंसं बाजारातून जरी काही घ्यायचं म्हटलं तर आपण चालत जायचो बाजारात, एक हातात पिशवी असायची आणि घेऊन यायचो। तर ते चालणं व्हायचं, फिजिकल ॲक्टिव्हिटी असायची ती। नाव आता आताच्या प्रमाणात मात्र हे राहिलेलं नाही। आताच्या ह्याच्यात टू व्हीलर घेतो आपण आणि सरळ भाजी आणायला जातो, काहीतरी एखादं वाहन असतं ते घेऊन जातो आणि भाजी घेऊन येतो। हे शहरात आणि ग्रामीण भागात दोन्हीत पण हे सेम भाव दिसतात। पूर्वी शेतकरी ज्यावेळी शेतात जायचा त्यावेळी शेतात जाताना चालतच जायचा, डोक्यावरती पाठी किंवा काहीतरी ओझं असायचं आणि त्या म्हणजे मी लहान असताना आजीबरोबर जाताना आम्ही असंच शेतात जात होतो। पण आता माझे मित्र किंवा माझे घरातले काही भावंड वगैरे जे असतात कोणी जात नाही चालत, प्रत्येकाकडे टू व्हीलर असते किंवा बांधावरती सरळ सरळ गाडी किंवा ट्रॅक्टर पोचतो आणि मग त्यामुळे चालणं बिलकुलच होत नाही आहे। हा मेजर डिफरन्स आहे, जी फिजिकल इनॲक्टिव्हिटी आपल्यामध्ये आलेली आहे ती आहे। दुसरा मेजर जो आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर पण आहेत, म्हणजे वातावरणात जो बदल झालेला आहे त्याच्यामुळे रिपीटेड इन्फेक्शन्स होणं। प्रत्येक हार्ट अटॅक ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला मूळ कारण असतं की एखादं काहीतरी प्रोवोकिंग इव्हेंट असतो, काहीतरी कधी कोणाला टेन्शन येतं, कधी कोणाला दुसरं काहीतरी अचानक भीती वाटते किंवा अचानक घाबरणं, अशा प्रकारे जसं असतं तसं इन्फेक्शन्स पण हा एक मोठा भाग आहे। आता हल्ली तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसमध्ये जी कोविडची साथ येऊन गेली, ह्यासारखे व्हायरसेससुद्धा आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करून ठेवतात की जेणेकरून क्लॉटिंग लवकर होतं। त्यामुळे थोडासा जरी काही एखादा इव्हेंट मिळाला आपल्याला, काही म्हणजे अगदी थोडंसं जरी ठोके वाढले किंवा ब्लड प्रेशर वर खाली झालं किंवा एखाद्या दिवशी कमी पाणी प्यायलो आपण तर लगेच रक्त गोठण्याची प्रक्रिया जास्त होते। त्यामुळे तरुण मुलांमध्ये हल्ली रक्त गोठल्यामुळे हार्ट अटॅक येतात। त्यांच्या रक्तवाहिन्या खराब नसतात, म्हणजे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अजून 60-70 नंतर येणारा जो ब्लॉक असतो किंवा तिथे कोलेस्ट्रॉल जमा होऊन चरबीयुक्त थर जमा होऊन येणारा जो ब्लॉक असतो तसा ब्लॉक नसतो त्यांना, तर त्यांना वेगळ्या प्रकारचा हा आजार असतो ज्याच्यात रक्त गोठण्याची प्रक्रिया स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतात। पूर्वी हार्ट अटॅक हा लिमिटेड होता 50-60 नंतरच्या लोकांमध्ये, पण आता त्याचंच प्रमाण आपल्याला 30 ते 40च्या दरम्यान यायला लागलेलं आहे। त्यामुळे हा एक खूप मोठा जीवनशैलीमध्ये झालेला बदल आणि प्रमुख कारण हेच आहे। आणि याचं मूळ सगळं जे असतं ते या सगळ्याला कारण काय असतं तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर, हे दोन्ही आजार असे आहेत की हे सगळे आजार ह्या इनॲक्टिव्हिटी आणि फिजिकल एक्सरसाइज न केल्यामुळे किंवा ते थांबल्यामुळे होणारे आजार आहेत। तर डायबिटीजसुद्धा आपल्याकडे त्यामुळे लवकर व्हायला लागलेला आहे। कसंही खाणं हा एक साधा म्हणजे डायबिटीज ट्रीटमेंटसाठी एकदम साधा इलाज असतो की नॉर्मली आपण हृदयाला चांगलं राहावं म्हणून काय करतो तर व्यायाम करतो। म्हणजे हृदयाची गती, व्यायाम म्हणजे काय असतं की एक विशिष्ट प्रमाणात हृदयाला काम करायला सांगणं आणि त्याची शिस्त असते त्यावेळी। म्हणजे तुम्ही एक पर्टिक्युलर समजा 2 किलोमीटर पर आवर तुम्ही ठरवलं किंवा 4 किलोमीटर पर आवर तुम्ही जाणार, 5 किलोमीटर पर आवरचं आपलं डिस्टन्सचं टार्गेट असतं। ह्याचा अर्थ काय की तुम्ही एक वेगळ्या गतीने चाललेला असता, त्यावेळी आपण बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून फक्त चालणं ह्या विषयावरती कॉन्सन्ट्रेट करत असतो। त्यामुळे एकसारखं हृदय कॉन्ट्रॅक्ट होत असतं, रिलॅक्स होत असतं। म्हणजे हृदयाचं आकुंचन प्रकरणाची प्रक्रिया जी असते ती एकसारखी होत असते। ह्या एकसारखं होण्याची जी प्रक्रिया असते ती आपल्या हृदयाला चांगलं ठेवण्यासाठी मदत करत असते आणि म्हणूनच आपण एक्सरसाइज करायचा। बरोबर काही द्रव्य असे सिक्रेट होतात जे हे सगळं चांगलं ठेवण्यासाठी मदत करत असतात। सेम प्रकारे डायबिटीज नको हवं ह्याच्यासाठी काय हवं, खाण्याला शिस्त पाहिजे। जर आपण कधी खाल्लं केव्हाही खाल्लं, समजा एका दिवशी आपण 5 वेळा जर जेवलो, 5 वेळा जर ते पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड जे आहे त्याला जर 5 वेळा जर पाचक रस तयार करायला लागणार तर काय होणार, तो देखील असंच म्हणजे अगदी वेड्यासारखं वागणार। नंतर एक दिवशी तुम्ही 5 वेळा खाताय, एक दिवशी तुम्ही 2 वेळा खाताय, कधी मनाला येईल त्यावेळी मग खातच नाही, कधी परत एकदा येतो त्यावेळी 10 वेळा खाणार, त्या दिवशी त्याला शिस्त राहत नाही। त्यामुळे पॅनक्रियाजला सुद्धा शिस्तीची गरज असते। सो त्याच्यामुळे व्यवस्थित जर रेग्युलर आणि समतोल आहार असणं म्हणजे एका वेळी अचानक खूप न खाणं प्लस
म्हणजे रुटीन जे जेवणाचं जे काही आपल्या शेजारी अवेलेबल असेल त्या प्रकारचं अन्न व्यवस्थितपणे जर खाल्लं आणि रेग्युलरली खाल्लं, त्याला समजा दिवसातनं 2 वेळा आपलं जेवणाची पद्धत आहे तर तेवढंच जेवायचं, 2च वेळा जेवायचं. असं नाही करायचं की एक दिवस मी 4 वेळा जेवलो किंवा कुठेतरी पार्टीला गेलो परत संध्याकाळी अजून काहीतरी खाल्लं. हे साधे इलाज आहेत, म्हणजे साध्या साध्या ह्या गोष्टी आहेत. तर पॅनक्रियाजला पण शिस्तीची गरज आहे. ती शिस्त जर ठेवली तर ऑटोमॅटिकली डायबिटीजचं प्रमाण पुढे जातं किंवा शुगर जे वाढण्याचं प्रमाण असतं मध्ये मध्ये ते होत नाही आणि पॅनक्रियाजलाही शिस्त राहते. तर असे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर आपण प्रिव्हेंट केल्या तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ठीक होणार असं मला वाटतं. पहाटेच्या वेळी युजली कसं आहे, एक म्हणजे 2-3 गोष्टी म्हणजे त्याच्या थिअरीज दिलेल्या आहेत. एक म्हणजे ती वेळ जी असते की काही वेळेला आपल्याला विशिष्ट प्रकारची स्वप्न किंवा विशिष्ट प्रकारची ब्रेनमध्ये जी ॲक्टिव्हिटी होते ती रॅपिड होते, जेणेकरून आपले ॲड्रेनर्जिक ड्राईव्ह जास्त असते. तर तो एक कारण आहे. आणि काही लोकांमध्ये मात्र स्लो फ्लो म्हणजे ब्लड प्रेशर अचानक खूप कमी झाल्यामुळे देखील रक्त गोठण्याची प्रक्रिया म्हणजे एखादा समजा ब्लॉक आहे ऑलरेडी, समजा एखाद्याला 40-50% ब्लॉक ऑलरेडी रक्तवाहिनीत आहे, हळूहळू ते चरबीचे थर जमा व्हायला लागतात आणि त्यावेळी जर अचानक ब्लड प्रेशर खाली गेलं तर त्या ब्लॉकच्या ठिकाणी क्लॉटिंग होतं आणि मग त्याला हार्ट अटॅक होतो. तर असं वेगवेगळ्या थिअरीज आहेत, असं स्पेसिफिक काही नाही. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आपण युजली पाणी पिऊन झोपतो, परत रात्रीचा काळ जो असतो त्यावेळी परत पाण्याचं प्रमाण जर कमी पडलं तर तरी देखील आपल्याला रिलेटिव्ह डिहायड्रेशन हा प्रकार ज्याला म्हणतो तो देखील होतो काही लोकांमध्ये. तर त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी हार्ट अटॅक होण्याची शक्यता आहे. स्ट्रोक आणि हार्ट अटॅक युजली त्या वेळेत होतात.